तुमचं एन्व्हायरमेंट हे जास्त स्ट्रॉंगर आहे तुमच्या मॅनिफेस्टेशन्सना पास किंवा फेल करण्यासाठी. सो बेसिकली आपण तर पॉझिटिव्ह राहतो, अफर्मेशन्स करतोय, सगळ्या गोष्टी फॉलो करतोय, पण तरीसुद्धा का आपले मॅनिफेस्टेशन्स होत नाही आहेत? सो ह्या सगळ्यांचं उत्तर तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत लपलं आहे. जर तुमच्या आजूबाजूला मॅनिफेस्टेशनला पूरक अशी परिस्थिती असेल तरच तुमचे मॅनिफेस्टेशन्स पूर्ण होतील. पण जर तुमच्या आजूबाजूला नेहमी नेगेटिव्ह विचार करणारे किंवा विश्वास न करणारी लोकं असतील किंवा ज्यांच्या आयुष्याला काही गोलच नाही आहे, जे फक्त जगायचं म्हणून जगत आहेत, रोज उठत आहेत, खात आहेत, पित आहेत आणि झोपत आहेत आणि फक्त कामावरती जात आहेत, त्या लोकांना तुमच्या ज्या मॅनिफेस्टेशनचे जे विचार आहेत ते कधीच पटणार नाहीत आणि त्या एन्व्हायरमेंटमुळे तुम्हीसुद्धा कळत नकळत तसेच कधी होऊन जाईल हे तुम्हाला कळणार नाही. सो जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं आहे ना, सो आधी तुमचं एन्व्हायरमेंट बदला आणि तुमच्या आजूबाजूला जसं एन्व्हायरमेंट असेल ना तसं तुम्ही घडता. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की गहूला गरम वातावरण हवं आहे, जर तांदूळ पिकवायचा आहे तर पाऊस हवा आहे, मशरूमला जर तुम्हाला उगवायचं आहे तर तुम्हाला एक बंद रूम हवे आहे, दमट आणि कोंदट वातावरण हवं आहे. सो त्याचप्रमाणे तुमच्या सक्सेसला एक पूरक असं एन्व्हायरमेंट हवं आहे. त्यासाठीच तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं असतं. पॉझिटिव्ह मेडिटेशन बॅचेस तुम्ही करू शकता, कोर्सेस करू शकता, त्यासोबतच पॉझिटिव्ह व्हिडिओज बघू शकता, पॉझिटिव्ह पुस्तकं वाचू शकता घरी बसल्या बसल्या. सो तुमच्या आजूबाजूला असं ॲटमॉस्फिअर क्रिएट करा ना की जे तुमच्या सक्सेससाठी पूरक असेल, कारण रेसिपी तीच बनणार ना जे इन्ग्रेडियंट तुमच्याकडे असतील. सो अशाच सॉलिड व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण माझं उद्दिष्ट फक्त एकच आहे की मला तुम्हाला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे.